नमस्कार मंडळी, श्री महापुरुष कला मंडळ मोंडतर हे मंडळ आज कट्टा येथे शिमगोत्सवासाठी आपली कला सादर करण्यासाठी जात आहे. तरी आम्ही सर्व आमच्या मंडळाकडून सर्व आमचे सभासद कार्यकर्ते कट्टा येथे आपली कला सादरी करण्याकरता निघत आहोत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आज आहे तारीख 16 आणि वाजले रात्रीचे 12:30. शिमगोत्सव चालू आहे कोकणामध्ये आणि आपण आज आलो आहोत पाटील आणि मंडळींना सोबत घेऊन आपल्या देवगड येथील कट्ट्यावरती त्यांच्या इकडे नृत्य सादर करण्यासाठी पारंपरिक प्रकारचं नृत्य. जर आपल्याकडे सोंग असतील तर सोंग पण दाखवू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. बघूया, चला जाऊया. आजचा व्हिडिओला एन्जॉय करा. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद. आपल्या मोंढ्यामध्ये आपला 14 तारखेला लास्टचा धूळ होती. आज यांच्या इकडे कट्टा इथे धूळ आहे आणि आज आपली पूजा आहे. आपण आलोत मोंढ्यामधून डायरेक्ट कट्ट्यावरती आपला पाक सादर करण्यासाठी आणि काही सोंग सादर करण्यासाठी. चला पुढच्या व्हिडिओला एन्जॉय करूया. मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. महापुरुष कला मंडळ मोंड यांचं आता घुमट आणि फाग सादर होत आहे. महापुरुष कला मंडळ मोंडतर. गौरीन गणराज यांनी अतिशय सुंदररित्या फाग आणि घुमट वादनाचा कार्यक्रम सादर केलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो. कट्टा ग्रामस्थ मंडळ शिमगोत्सव 2023 पाटील श्री शेखर राणे आणि मुकुंद बाबा ढोके यांच्या शुभ हस्ते, प्रभू पाटील यांच्या शुभ हस्ते महापुरुष कला मंडळ मोंडतर यांचे प्रमुख सुरेश पाटील यांचा हृदय सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला जातो आहे. शेखर राणे, मुकुंद बाबा ढोके आणि प्रभू पाटील यांच्या शुभ हस्ते श्री सुरेश पाटील महापुरुष कला मंडळ मोंडतर यांचा
हार्दिक सत्कार होतो आहे. दरवर्षी अशीच उपस्थिती लावून आपल्या कलेचं दर्शन आम्हाला घडवा आणि आनंद आणि ध्यान करून द्या. धन्यवाद. आभारी आहोत. कट्टा ग्रामस्थ मंडळ यांनी काल आम्हाला आमंत्रित केल्याप्रमाणे आज आम्ही महापुरुष कला मंडळ येथे उपस्थित राहिलं व आमची कला सादर केली. त्याबद्दल कट्टा ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.